आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज। मी आविष्कार प्रदीप यादव, राहणार सासपडे। आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक 2026 यासाठी नागटा निगमातून खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे। तरी मी खुल्या प्रवर्गातून नागटा निगमासाठी पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे। गेली कित्येक वर्षे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कित्येक वर्ष काम करत आहे। तरी मला भाजप या पक्षाकडून उमेदवारी भेटावी ही मी सगळ्यांकडे मागणी केलेली आहे आणि अशी इच्छा व्यक्त करतो। माझं चालू वय 24 वर्ष आहे। मी उच्च शिक्षित आहे। मी 2019 पासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे। सामाजिक राजकीय सगळे संपूर्ण गावातून मी काम केलेलं आहे, भाजपचं काम केलेलं आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून मी गावात कित्येक वर्ष काम आहे। कोरोना काळापासून मी सामाजिक कार्य करतोय। मी कल जाणून घेण्यासाठी गाठीबिटी आता चालू ठेवलेलेच आहेत। तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चांगला प्रतिसाद माझ्या उमेदवारीसाठी भेटतोय। गावातूनच नाही तर प्रत्येक गावातील प्रत्येक गावातून माझ्यासाठी प्रतिसाद चांगला मिळतोय। माझ्या वतीनं गावातील सर्व नागरिकांनी आमदार श्री मनोजदादा घोरपडे यांची भेट घेतलेली आहे। त्यांना तिकिटाची मागणी माझ्याकरिता केलेली आहे गावातील नागरिकांनी। गाठीभेटी दरम्यान गावातील प्रत्येक गावातून मला चांगला प्रतिसाद भेटत आहे। तसेच गावातील नागरिकांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार श्री मनोजदादा घोरपडे यांच्याकडे माझ्या वतीनं नागरिकांनी मागणी केलेली आहे। त्यांचं काय मत आलं आहे या तिन्ही नेत्यांचं? त्यांनी आदेश दिलाय की गाठीबिटी चालू ठेवा। शेवटी पक्षाचं आम्ही काम करणार आहे। मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। शेवटी पार्टी म्हणेल तो आदेश आम्ही स्वीकारेन। मी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत सासपडे। आमच्या गावाला गेले कित्येक वर्ष पंचायत समितीचे तिकीट मिळालं नाही। तरी आत्ता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आमच्या गावाचा जाणीवपूर्वक विचार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमच्या गावाला साधारणतः किती वर्षापूर्वी तिकीट मिळालं होतं? कोणतं पद होतं शेवटला तुमचं? तुम्ही आता जी मागणी केली की आमच्या गावाला आमच्या गावाला ओपनमधून एकही तिकीट मिळालं नाही। आता ओपन आरक्षण झेडपी पंचायत समिती दोन्ही पण आहे, पण झेडपीला आम्हाला आरक्षणात तिकीट मिळालं होतं ओबीसीचं। आणि आत्ता ओपनमधून आम्हाला पंचायत समिती तिकीट मिळावं अशी आम्ही नम्र विनंती करतो। गावच्या वतीने मी नम्र विनंती करतो। पंचायत समितीला तुमची मागणी आहे की झेडपीला तुमची मागणी आहे? पंचायत समितीला। बरं, पंचायत समितीसाठी काय तुमच्या इतर गावातल्या लोकांशी काय बोलणं झालंय तुमचं, किंवा सरपंचच्या नात्यानं तुमचं कोणाशी इतर नेत्यांशी काय बोलणं झालंय का तुमचं? काय त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? सांगितलं की आम्ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मनोजदादा घोरपडे यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे। बरं, हे करत असताना तुम्हाला पक्षानं जो आदेश देतील पक्षश्रेष्ठी, त्या दृष्टीने तुम्ही काय कार्यरत राहणार आहे विभागामध्ये? पक्षश्रेष्ठी सांगतील तोच आम्ही आदेश पाळणार आहोत। आणि जो तुमच्या गावाला ही करताय, तुमचं म्हणणं आहे की आम्हाला बॅकलॉग खूप तुमच्या गावाला मोठा राहिलेला आहे की तुमच्या गावाला तिकीट मिळालं नाही, तर भविष्यात तुम्हाला तुमच्या गावाला जर तिकीट मिळालं तर इतर गावांसाठी तुम्ही काय ही करणार आहात? भविष्यात आमच्या गावाला जर तिकीट मिळालं तर आम्ही गटात गणात म्हणजे खासदार साहेब पक्षाचे आहेत, आमदार साहेब पण दोन्ही पक्षाचे आहेत, यांच्या माध्यमातून विकास कामांची भरपूर म्हणजे कामे करेन आम्ही। नमस्कार, मी दीपक यादव, सासपडे गावचा एक रहिवासी असून आमच्या गावचे युवा नेतृत्व, एक तरुण युवा नेता उद्योजक श्रीयुत आविष्कार यादव हे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवार इच्छुक असून त्यांना संधी मिळावी। त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांचे 80%
समाजकारण आणि 20% राजकारण अशी त्यांची विचारसरणी महत्त्वाची म्हणजे आहे. आणि माननीय खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रराजे भोसले, तसेच कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून ते आमच्या गणाचा चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न 100% करतील अशी मी एक आशा व्यक्त करतो आणि ते प्रयत्न करतीलच. म्हणून त्यांना आमच्या गावच्या वतीनं, सासपडे गावच्या वतीनं त्यांना एक युवा नेत्याला संधी मिळावी. गेली 50 वर्ष आमच्या गावाला अशी संधी मिळालेलीच नाही. म्हणून एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा सांगतो की त्यांना तिकीट मिळावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. मला माझ्या आजोबांपासून राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा आहे आणि खूप आवड पण आहे याची. आणि मला तोच वारसा आणि समाजकार्य मला असंच पुढे चालू ठेवण्यासाठी मला पंचायत समितीची संधी मिळावी मी विनंती करतो. जय हिंद.